आपण नक्की म्हातारे झालो असं केव्हा समजावं? तर चमचमीत कांद्याची भजी खाताना जेव्हा खोकल्याची आठवण होते तेव्हा, उडी मारून रूळ ओलांडायची भीती वाटते तेव्हा, जागरण म्हणजे रक्तदाब किंवा पंक्तीतलं पिवळ्या धमक केशरी जिलेब्यांचं ताट म्हणजे मधुमेह असली त्रैराशिकं दिसायला लागतात तेव्हा, रस्त्यावरून जाणाऱ्या बाईकडं नजर जाण्या अगोदर तिच्या कडेवरच्या मुलाकडे जेव्हा प्रथम लक्ष जातं तेव्हा म्हातारपण आलं असं खुशाल समजावं. मला प्रथम मूल दिसलं नाही, ती दिसली अनुराधा किर्लोस्कर. अर्थात तेव्हाची अनुराधा किर्लोस्कर, सध्या ती सौ वानखडे. आडनाव माहीत आहे, नाव तेच आहे की नाही हे माहीत नाही. नंतरच्या भेटीत विचारायला विसरलो. तरी वाटतं की त्या अरसिक माणसानं अनुराधा हे गोड नाव नक्कीच बदलणं असणार. मी तिचं अनुराधा हे नाव तसंच ठेवणार होतो. नुसतं अनु म्हणा किंवा राधा, संपूर्ण नाव जितकं गोड तितकंच त्यांची संक्षिप्त रूपही गोड. पण वानखेडे हे आडनाव धारण करणाऱ्या माणसाला त्या नावातली ही कविता सापडणं अशक्यच. ह्याच आडनावाच्या एका मंत्र्याची टर उडवताना अग्रलेखात अत्र्यांनी वानर वेडे अशी फोड केली होती. तेव्हा मी खळखळून हसलो होतो. त्या बिचाऱ्या मंत्र्यानं माझं काहीच घोडं मारलं नव्हतं, पण ह्या कोण्या वानखेडेनं माझी प्रेयसी पळवली होती. गोष्ट जुनी होती, 15 वर्षापूर्वीची. आज ह्या केमिस्टच्या दुकानात अनुराधा दिसत आहे, तीही 1.25 तपानंतर. तरीही वानखेडेवरचा माझा राग तेवढाच आहे. ह्या क्षणी मला नव्याने शोध लागला. झालं गेलं गंगेला मिळालं नव्हतं. अनेक गोष्टींची ज्याप्रमाणे उभ्या आयुष्यात उत्तरं मिळत नाहीत, त्याचप्रमाणे अनुचं आणि माझं लग्न का फिसकटलं ह्याचं उत्तर मिळणार नाही. आमचं एकमेकांवर नक्कीच प्रेम होतं. जिंदगी की कौन सी भी ताकत हमें जुदा नहीं कर सकती हे वाक्यही 10 वेळा म्हणून झालं होतं. पण प्रत्यक्षात कुणालाच जास्त ताकद वापरावी लागली नाही. अनुराधेचा एकटा बापच जुदा करायला समर्थ होता. पण म्हणून लग्न चक्क मोडावं? मी पण मग एक दिवस जेवलो नाही, 2 दिवस इस्त्रीचे कपडे वापरले नाही. अनुराधा हनीमूनहून परत येईपर्यंत संध्याकाळचा फिरायला गेलो नाही. 10 दिवस दाढी केली नाही. माझं हे सुतक 20 दिवसांनी सुटलं. अनुराधा मला गुपचूप भेटायला आली. त्या दिवशी मात्र फक्त हिंदी सिनेमातच शोभेल असा हुकमी एकांत आम्हाला मिळाला. आम्ही एकमेकांना कडकडून मिठी मारली, चुंबनांची बरसात केली. मी रडलो, त्यात नवल नाही, तीही रडली. त्या बेसावत क्षणी काहीही म्हणजे सगळं घडलं असतं. मागितलेल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या. पण मूळ रक्तात असलेला आत्मसंतुष्टपणा पाठीशी उभा राहिला आणि मी तिथंच थांबलो. असं कसं घडलं? त्या क्षणी समजलं नव्हतं, ते आज समजतंय. त्या क्षणी माझ्यातला काम जेवढा प्रज्वलित झाला होता त्याच्या कितीतरी पट अधिक अहंकार प्रज्वलित झाला होता. अनुराधेच्या तेवढ्या स्पर्शानं तो अहंकार विझला आणि कल्पवृक्षाच्या सावलीखालून मी कोरडा बाहेर पडलो. तो कोणी वानखेडे माझ्या अनुला माझ्यापासून नेतो याचा अर्थ काय? मी तिला मिठीत घेत होतो आणि स्वतःलाच हा प्रश्न विचारत होतो. तीच अनुराधा, तेच शरीर, तोच स्पर्श, तरीही सगळं निराळं होतं. त्या निराळेपणाचं खोलवर सुख होत होतं. ती आता अनुराधा किर्लोस्कर नव्हती, ती होती मिसेस वानखडे. येस, आय केस्ड मिसेस वानखडे. माझं काम शांत व्हायच्या आत अहंकार शांत झाला. मी दूर झालो. अनुला आश्चर्य वाटलं. तिनं नुसतंच माझ्याकडे पाहिलं.
मी खुलासा केला नाही. जवळची झाली म्हणून काय झालं? सगळंच बोलता थोडी येतं. मी मिस्टर वानखडेंची जिरवली होती. सौ वानखडेंच्या मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी एक मखमली दुःख आहे आणि त्या दुःखावर माझं नाव कोरलं गेलं आहे. एवढं मला पुरेसं होतं. बेटा वानखड्या, हनीमूनला तू नेलास तो एक देह होता. शृंगार केलास तो शरीराची. मरण हीच ज्याची प्रकृती असं शरीर. मधुचंद्र शब्दातला मधु महत्त्वाचा. तो तुला मिळाला नाही, तो मला आज मिळतोय. असं काय काय मनात आलं आणि मी दूर झालो. तिनं तेव्हा आश्चर्यानं पाहिलं. मी काही बोललो नाही. तिच्या वेणीतून गळालेला गजरा मी तिला परत दिला. तेव्हा तिनं आश्चर्यानं पाहिलं. तिची अद्याप माझ्याकडे पाठ होती. खरं तर मघाशीच मी तिला हाक मारायची, पण हे सगळं आठवलं आणि तसंच पाहत उभं राहिलो. काउंटरच्या माणसानं तिला खून केली. तिनं मागं वळून पाहिलं आणि आमच्याकडं 4-5 जणांनी वळून पाहावं एवढ्या आवाजात ती ओरडली, कोण तू? येस, मीच. इथं कसा? जशी तू तसा मी. आम्ही दुकानाबाहेर पडलो. चालायला लागलो. न ठरवता एकाच दिशेनं चालता चालता ती थबकली. मी म्हणाली, किती अचानक भेटलास. मी नुसता पाहत होतो. माझा दंड धरून हलवत ती म्हणाली, काहीतरी बोल ना. काय बोलू? इतकी अचानक भेटलीस की अजून खरंच वाटत नाही. मी या केमिस्टकडं सहसा येत नाही, पण समोरचं दुकान स्टॉक चेकिंगसाठी बंद होतं म्हणून इकडे आलो. रस्ता क्रॉस करतो काय आणि तू भेटतेस काय? सिम्पली ग्रेट. आता आपण असं करूया, वी विल हॅव अ नाईस कॉफी. छे रे बाबा, आत्ता मुळीच वेळ नाही. शोफर तिकडं वाट बघतोय. कुठं आहे? मागच्या रस्त्याला गाडी पार्क करायला लागली. इथं जागा नाही म्हणून काकांना गाडी लगेच परत हवी आहे. तूच चल. कुठं सोडू सांग? इथेच. बघ, लगेच रागवलास. जसा होतास तसा आहेस अगदी. पुरुष बदलत नाही. मला आत्ता भांडायला वेळ नाही. कधी होता? मागचं राहू दे. कधी आहे? आज दुपारी अगदी रिकामी आहे. येशील? कुठं? माझ्या घरी. घरी? मी आज रजेवर आहे. ती विचारात पडली, पण क्षणभरच. नंतर लगेच तिनं विचारलं, घरी तुझी बायको असणार. तिच्यासमोर मला तुझ्याशी फ्रीली बोलता येणार नाही. कॉलनीतलं भगिनी मंडळ दुपारी सिनेमाला जाणार आहे. शुअरली? शुअरली. मग केव्हा येऊ? 3चा सिनेमा म्हणजे कॉलनीतल्या सगळ्या भरण्या 2 वाजता बाहेर पडतील. सिनेमा 5:45ला सुटावा. घरी येईपर्यंत 7 सहज वाटते. म्हणजे आपल्याला नगद 5 तास मिळतात. पुरतील? शुअरली. घर सापडेल ना? अर्थात. कशी येणार आहेस? पुन्हा मिळाली तर कार, नाही तर टॅक्सीनं. ठीक आहे. न्यायला नको येऊ ना? नको. वाट पाहतो. डोंट वरी. हलका फुलका होऊन मी यायला निघालो. सगळं अकल्पितच घडत होतं. अनुचं लग्न झालं तेव्हा आयुष्यातलं एक पर्व संपलं असं मी धरून चाललो होतो. मनातल्या आठवणी मनात जपत मी बोहल्यावर उभा राहिलो आणि 7 जन्मांच्या करारावर जयश्रीचा झालो. आपल्याला मिळालेला जीवनसाथी हा आपल्या एकट्याचाच असावा. त्याच्यावर किंवा तिच्यावर लग्नापूर्वी आणि नंतरही कुणाचा अधिकार नसावा. हे जसं प्रत्येकाला वाटत होतं तसंच ते जयश्रीलाही वाटत होतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिनं मला तसा प्रश्न विचारला आणि त्याच रात्री मी एक नंतर कधीही उपयोगी नसलेला धडा शिकलो. लग्न करण्याच्या गाढवपणातून सुटका नसल्यानं माणसानं त्या गाढवपणाला शरण जावं. पण
दुसरा गाढवपणा कधीच करू नये. विश्वासात घेऊन बायकोला आयुष्यातलं सगळं सांगण्याचा भाबडेपणा म्हणजे गाढवपणा. क्रमांक 2, करू नये. मी जयश्रीला अनुराधेबद्दल सांगितलं आणि मामला बिथरला. सुतानं स्वर्गाला जाऊन पोहोचल्यावर तेच सूत नवऱ्याच्या नाकाशी लावणारी जयश्री अनुराधेच्या माहितीनं आम्ही तर सूत काय पण तिला जणू एस्कलेटरच बांधून दिला. त्या रात्रीपासून तिनं माझ्याशी जणू संसारच केला नाही. जो काय केला तो त्या संशय पिशाच्याशीच केला. संशयात्मा विनश्यती या शास्त्रावरचा माझा विश्वास पार उडाला. विनश्यती कसला? संशयात्मा कायम जागा असतो, जागृत असतो आणि शोधत असतो. पण माझं काही नव्हतंच. मग जयश्रीला सापडणार काय? तिच्या मनात संशय होता आणि मी तिला सापडत नव्हतो. मग तिला स्वप्न पडायला लागली, निरनिराळी स्वप्न. तर एकच स्वप्न वारंवार पडायचं. पुण्यात्मांना स्वप्नात देवी दिसते म्हणे, ती काहीतरी दृष्टांत देते वगैरे वगैरे. जयश्रीला फक्त अनुराधा दिसायची आणि सांगायची, तुझ्या नवऱ्याला सांभाळ. पहाटेच्या गुलाबी झोपेचा रंग मग लाल व्हायचा किंवा भगवा. जयश्री काय स्वप्न पडलं ते सांगायची. त्यानंतर 2 दिवस अबोला. पुन्हा केव्हा तरी लाडीगुडी. तेव्हा तिला गरज निर्माण झाली म्हणजे मी रंगात आलो की आदल्याच दिवशी अनुराधा स्वप्नात येऊन गेलेली असायची. मला सोडून कायम जयश्रीच्याच स्वप्नात नाचणाऱ्या अनुराधेचा मला विलक्षण संताप यायला लागला होता. लग्नानंतर जवळजवळ 3-4 वर्ष स्वप्नात येण्याचा रतीब अनुराधेनं चालू ठेवला होता. त्यानंतर आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये गोठोसकरांकडे फोन आला. जयश्रीनं मग मला छळण्याची निराळीच युक्ती शोधून काढली. ऑफिसातून मला घरी यायला कधी उशीर झाला की बाईसाहेब गप्प व्हायच्या. त्याचा स्फोट रात्री जवळ गेलं की व्हायचा. वादविवाद, भांडणं, वितंडवाद या सगळ्यांसाठी न चुकता तिनं एकच वेळ ठरवून सांभाळलेली होती. रात्रीचे 11 वाजत आहेत. आता आमची शेवटची सभा समाप्त होत आहे. ह्या वेळेला जयश्रीची पहिली सभा सुरू व्हायची. रेडिओवर कमीत कमी आता आमची भेट उद्या सकाळी 10 वाजता असं गोड आश्वासन तरी असतं. इथे तेही नाही. सकाळी भेट झालीच तरी रात्रीचं भांडण पुरं करण्यासाठी व्हायची. आता म्हणे अनुराधा स्वप्नात वगैरे येत नाही, पण गोठोसकरांकडे फोन करते. तीही जयश्रीला. फोनवर ती सांगते आज सुनीलला घरी यायला उशीर होणार आहे, तो माझ्याबरोबर आहे. आज घरी जयश्री अशी काही भूमिका घेऊन माझी वाट पाहते हे माझ्या गावीही नसायचं. दिवसभराचा क्षीण विसरायसाठी रात्री जेव्हा तिच्या जवळ जावं तेव्हा तिनं ठरवून हे फोनबद्दल सांगावं. मग कुठलं मिलन, कुठला विसावा, त्या क्षणी मी दूर होत असे. आपण नवऱ्याची काय झक्क अडवणूक करू शकतो ह्या समाधानात ती झोपून जायची. हाही छळ मी 2-3 वर्ष सोचला. अनेकदा वाटलं किर्लोस्करांच्या घरीच जावं, त्या वानखेडेचा पत्ता मिळवावा, तो चोर मुंबईतच राहतो की बाहेर गावी ह्याचा शोध घ्यावा. योगायोगानं अनुराधा जर त्याच वेळी माहेरी आलेली असेल तर तिला भेटावं, सगळं सांगावं. पण तेही कधी घडलं नाही. सहानुभूतीचा जोगवा मागत भटकणं माझ्या रक्तात नाही आणि तशा सहानुभूतीनं डाह कधीच शांत होऊ शकत नाही. अ बद्दल ब ला सांगून अ ला जे हवंय ते ब कसं देऊ शकेल? जयश्रीनं तुझ्यासारख्या माणसाशी असं वागता कामा नये एवढंच जास्तीत जास्त अनुराधा बोलून दाखवणार. हे तर माझंच स्टेटमेंट झालं. काही का असेना
अनुराधेला मी भेटलो नव्हतो इतकं खरं. भेटायचा प्रयत्नही केला नाही हे त्याहून खरं. आज एकदम इतक्या वर्षानंतर तिला पाहिल्यावर नक्की काय काय वाटायला लागलं ह्याचा मलाच शोध घेता येईना. ती अचानक भेटल्यामुळे मी खरोखर इतका गोंधळलो होतो की तिच्या कडेवर झोपलेल्या मुलाची मी चौकशीसुद्धा केली नव्हती. त्याला कडेवर घेण्याचं दाक्षिण्य दाखवलं नव्हतं. माझ्या दंडाला तिनं ज्या ठिकाणी पटकन पकडलं तो भाग मी रुमालानं वारंवार झटकला. जयश्रीला नक्की त्या स्पर्शाचा वास आला असता. तिचा काही नेम नाही. दारू पिणाऱ्या माणसाच्या तोंडाला जसा वास येतो तसा जयश्रीला माझ्या मैत्रिणीचा वास येतो. मला महिन्याला पगार मिळतो ते एका स्त्री पे क्लार्ककडून हे मी गेल्या 12 वर्षात तिला सांगितलेलं नाही, तरीही ती नोटांचा वास घेतेच. जयश्री, खरंच तिचं काय करायचं? ती आज सिनेमाला जाणार हे नक्की, पण अनुराधेचं आगमन लपेलच ह्याची गॅरंटी काय? कुणीतरी मध्येच टपकेल आणि सगळा फियास्को होईल. गेली 2-3 वर्ष जी जरा सुखाची गेली आहे तिला मी आपण होऊन चुडं तर लावत नाही ना. 2 वाजता वाजेनात. कॉलनीतल्या सगळ्या बरण्या जमेपर्यंत 2:15 झाले. कुणीतरी लॅच की विसरलं तर कुणाचा तरी दुधाचा निरोप सांगायचा विसरला. मी सेकंदाला अर्धमेला होत होतो. जमीन चाक गिळते ठीक आहे, ओनरशिप ब्लॉक्सच्या स्लॅबवर, पण असंच वागणार काय? सगळ्या एकदाच्या निघाल्या. माझी पावडर दिसत नाही ना हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकीनं एकमेकींना विचारला. पोटाच्या वळकट्या दिसतील त्यांची खंत नाही. लो कट ब्लाऊज पायी आणखीन काही दिसतं त्याची लाज नाही. टवाळ्यांनो, एकदा नीट रस्त्याला लागा आणि पहा काय काय दिसतं ते, मी चिडून मनात म्हणालो. सगळ्या निघाल्या तर आमचं लिफ्टचं 11व्या मजल्यावर अडकले. मग कुणीतरी 2 जिने चढून वर गेलं आणि लिफ्ट घेऊन खाली आलं. एकदाचा तो कळप गेला. जाण्यापूर्वी मी काय काय कामं करून ठेवायला हवीत ते जयश्री बजावून गेली. सगळ्या गेल्या मात्र आणि 2-3 मिनिटात बेल वाजली. त्या सगळ्यांची आणि हिची तळमजल्यावर गाठ पडली नसेल. मी दार उघडलं. समोर अनुराधा. तिचा हात धरून मी तिला आत ओढली. दार लावून घेतलं. दारातच आमची पहिली भेट झाली. मी तिला मिठी मारली खरी, पण त्यात केवळ तिच्या भेटीचा आनंद नव्हता. संशयी बायकोवर सूड घेतल्याचा त्वेष आणि आनंद त्यात होताच. आवेश ओसरला. तिला कोच्यावर बसवीत मी म्हणालो, सगळ्या सटव्या आत्ता गेल्या. तुझी आणि त्यांची नेमकी गाठ पडणार असं वाटलं. पडणारच होती. लिफ्टमधून गोंगाट ऐकू आला तेव्हाच ओळखलं. मी चटकन जिन्यावर जाऊन उभी राहिली. ते महिला मंडळ पाहिलं जाताना. त्याच लिफ्टनं वर आले. बचावलो. का? तुला जयश्रीचा स्वभाव माहीत नाही. भले त्यात काय, ह्या 15 मजली इमारतीत मी कुणाचीही पाहुणी असू शकतेस, पण जयश्रीनं तुला नुसतं पाहिलं असतं तरी सगळा ग्रंथ संपला असता. काय केलं असतं? काहीतरी निमित्त काढून ती लिफ्टपाशी थोडी रेंगाळली असती. लिफ्ट कोणत्या मजल्यावर थांबली ते तिनं पाहिलं असतं. त्यातल्या ह्या मजल्यावरच्या 2 ब्लॉक्सच्या मैत्रिणी एवढ्यात सिनेमाखाली खाली उतरल्या. राहिलं आमचं घर
दोघींनी तुला ओळखलं नाही म्हणजे तू त्यांची पाहुणी नाहीस. मग राहिलं कोण? मी सविस्तर खुलासा केला. अनुराधा माझ्याकडं पाहतच राहिली. तुझी बायको एवढी चालाक आहे? चालाक म्हणजे? अगं, स्कॉटलँड यार्डकडून तिला मागणी आली होती. पण मुंबई CIDनं त्यांना परस्पर नकार देऊन सांगितलं की पुढे मागे महाराष्ट्रालाच त्यांची फार गरज निर्माण होणार आहे. अनुराधा आणि मी दोघंही खळखळून हसलो. हसणं थांबवीत अनुराधा म्हणाली, वहिनींचा सत्कार केला पाहिजे. तिचा सत्कार? अगं, महाराष्ट्र सरकार माझा सत्कार करणार आहे. मी इतकी वर्ष यशस्वी झुंज दिली म्हणून. खरंच? ऑफकोर्स. पाहिलं सुनील, कष्टाचं फळ मिळतंच. मिळायलाच हवं. घटस्फोट घेतला असता तर हा सोनियाचा दिवस उगवला नसता. अनुराधेच्या या विधानावर मी एकदम सर्द झालो. अनु, सुनील, मला सगळं माहीत आहे. कसं पण? तुझ्या बायकोच्या स्वप्नात मी येऊन जाते हेही मला. मी जागा सोडून उठलो. अनुच्या जवळ गेलो. तिचा दंड पकडीत मी म्हणालो, अनु, कसली कोडी घालू नकोस. वेळ थोडा आहे. उभ्या आयुष्यातले फक्त 4-5 तास. या 4-5 तासात आधी पर्वापासून शांती पर्वापर्यंत सगळं बोलायचं आहे. सांग, तुला हे सगळं कुणी सांगितलं? अनुराधा शांतपणे म्हणाली, तुझ्या फर्ममधला परचेस मॅनेजर शर्मा. माय गुडनेस, तो तुला नेमका कुठं भेटला? दिल्लीला आला की एक ड्रिंक पार्टी माझ्या घरी होतेच होते. मी कपाळाला हात लावून बसलो. मी उगाच बोललो शर्माजवळ. का? मला समजलं म्हणून? म्हणून नाही, पण मनातली दुःख बोलून दाखवण्याचा माझा स्वभाव नाही. गोष्टी अकारण षटकरणी होतात आणि लायकी नसलेली माणसं त्यात रस घेऊन स्वतःची करमणूक करून घेतात. शर्मा तसा नाही. म्हणून तर एका गाफील क्षणी सगळं बोललो, तेही नॉन महाराष्ट्रीयन म्हणून. म्हणजे म्हटलं, आपल्या ग्रुपमध्ये हे कुठे पसरणार नाही. आमच्या घरी सुद्धा अचानक विषय निघाला. कोणत्या एका ट्रान्झॅक्शनच्या वेळी त्याच्याऐवजी तू येणार होतास, तेव्हा तुझं नाव प्रथम आमच्या घरात निघालं. मी आणखी चौकशी केली, तेव्हा जास्त विषय निघाला. तू काय चौकशी केलीस? तुझ्या जॉली स्वभावाबद्दल मी बोल. मिस्टरांच्या समोर? त्यात काय झालं? बरं, मग? शर्मा अभावितपणे एक वाक्य बोलून गेला. जॉली बट मोस्ट अनलकी. हळूहळू सगळं समजणार होतं. तरीही मी विचारलं, ह्यावर तू काय म्हणालीस? अनलकी काय म्हणून? मी म्हणालो, खरं आहे, तसा मी अनलकी नाही. 2000 पगाराची नोकरी, फ्लॅट, फोन सगळं आहे. पण अनुराधा, माणसानं काय काय कमावलं आहे ही यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे ह्याची यादी मात्र ज्याची त्याच्याजवळच असते. हा मुद्दा अनुराधेला इतका पटला की तिनं टाळी देण्यासाठी हात पुढे केला. तिचा तो टाळी देण्यासाठी पुढे आलेला हात टाळी दिल्यावरही हातातच राहिला. तुझा हात अगदी माझ्या जयश्री इतकाच मऊ आहे. तिचा तळवा अगदी असा आहे. हो ना? मग माझ्यासाठी इतका का हळहळतोस? राधा, उगीच खवचटपणा करू नकोस. खवचटपणा नाही, पण खरंच सांग, तुझं किती वेळा अडलं माझ्या वाचून? तसाच विचार करायचा झाला तर 1 दिवसाच्या मुलाचं सुद्धा आईबापा वाचून अडत नाही, तेव्हा पोरकेपणासारखं सुख नाही असं म्हणायचं का?
लगेच सिरियसली घेऊ नकोस रे. वेळ इतका मोजका असताना तू का अशा फिरक्या घेतेस? वा, काय झालं? सध्याच्या पिढीचा शब्द उचललास. माझ्या घरी मुलांची हीच भाषा असते. अरे हो, विसरलोच. तुझा छोकरा कुठे आहे? मी मुलांना बरोबर आणलंच नाही. अरे, मग सकाळी? मला वाटलंच तुझा गैरसमज होणार म्हणून. तो मुलगा माझ्या नणंदेचा आहे. माझ्या लग्नाला सुनील 15 वर्ष झाली. आता ह्या वयात उसमे क्या बडी बात. म्हणजे उसमे क्या बडी बात. या वयात तुला तुझी जयश्री प्रेग्नंट राहिली तर आवडेल. मी गप्प राहिली. माझा चेहरा बदलला असावा. अनुराधेला कल्पना आली. ती पटकन म्हणाली, आय एम सॉरी. इट्स ऑल राईट. मला वाटलं तुला शर्मानं हेही सांगितलं असेल. मी आणखीन तपशील विचारला असता तर सांगितलं सुद्धा असतं. मीच विषय वाढवला नाही. घाबरलीस? जवळजवळ तसंच. कशाला? तुझ्या लाईफची आणि वाईफची पण. हो, दोन्हींची कल्पना आल्यावर मला आणखीन खोलात जायची ताकद होईना. त्यामुळं माझ्या स्वास्थ्याची भीती वाटायला लागली. खरंच अनु? हो, असं वाटायला लागलं जे सगळं तुझं व्हायला हवं होतं ते दुसऱ्या कोणाचं तरी झालेलं आहे. आणि त्याहीपेक्षा भयान म्हणजे तो दुसरा कोणीतरी मला तितकाच हवासा वाटतो आहे. खरंच राधा, तुला नवरा आवडतो? तुला नाही जयश्री आवडत? मी निरुत्तर झालं. ती उमेदीनं आणि तृप्तीनं म्हणाली, असंच असतं आणि असायलाही हवं. म्हणजे माझी तुला आठवण होत नाही असंच ना? होते. किती वेळा? मध्येच केव्हा तरी होते, पण तेव्हा ढवळून टाकतोस सगळं. मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस. मुळीच नाही. खरंच सगळं उधळून टाकतोस. आठवतोस तेव्हा. संसार हा धीर गंभीर उदात्त रागदारीसारखा असतो. तास तास चालणारा, ठाय विलंबित द्रुत अशा अंगानं फुलणारा, केव्हा केव्हा फार संथ वाटणारा, उदास करणारा, कंटाळा आणणारा आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण. ही मोठा राग आवळून झाल्यानंतरच्या ठिंडीसारखी असते. 10 मिनिटात संपणारी पण सगळी मैफिल गुंतत ठेवणारी, मरगळ घालवणारी. अनुराधेच्या पूर्वीच्या चातुर्यानं मला गप्प केलं. माझा आवेश संपला. मी थकून गेलो. तिच्या सहवासानं जणू मला ग्लानी आली. मी पाहत राहिलो. तिनं मला ओढून घेतलं. मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहिलो. माझ्या केसातून हात फिरवत ती बोलत राहिली, पण सुनील, त्याचं काय असतं की काही काही रागदारी, काही काही स्वर वर्जच असतात. त्याला काय करणार? म्हणून तुझ्या आठवणीत सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपण एकमेकांना स्थान नाही. वर्ज झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायचा नसतो, तर एक राग उभा करायचा असतो. त्यासाठी आपण खुशीनं तो विसरायचा असतो. वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकायच्या नसतात, त्यांना फक्त चुकवायचं असतं. तुझं पटतंय नाही असं नाही, पण सप्तकातले किती स्वर चुकवायचे? तुला मूल झालं असतं म्हणजे इतकं फील झालं नसतं. मूल आपलं आयुष्य भरून टाकतं. असेल, तू जयश्रीला एखाद्या स्पेशलिस्टला का दाखवत नाहीस? प्रथम खूप धावपळ केली. तिची 2 ॲबॉर्शन्स झाली. आता मलाच रस उरलेला नाही. भीती वाटते. कसली? मुलं तिच्या इतकीच संशयी निपजली तर? वेडा आहेस. परिस्थितीनं झालोय. हेही दिवस जातील सुनील, डोंट वरी. राधा,
झोप असाच. यू नीड रेस्ट. सुनील, आज तू मला सावरलंस. मुळीच नाही. पुन्हा परिस्थितीनंच सावरलं. नो नो, शुअरली नॉट. अनु, जयश्रीच्या संशयी स्वभावापायी गेली 12 वर्ष मी इतकं सोसलंय की हातून पुरा पोखरून गेलं. माझ्या हातून तसं काही घडलेलं नाही, म्हणूनच वारंवार मुळापासून हादरलो, पण दुभंगून गेलो नाही. अजून ताठ उभा राहू शकतो. अनुराधा काही बोलली नाही. दरवाजाच्या चौकटीत ती दाराला कपाळ टेकवून उभी होती. 7 वाजायला आले होते. तिचा पाय निघत नव्हता. राधा, तू आता निघ. मी खालपर्यंत येण्याचे धाडस सुद्धा करणार नाही. तुझी एवढी भेट मला आणखीन 15 वर्ष पुरेल. मला संगीतातलं कळत नाही, पण ठुमरीचा अर्थ समजला. 15 वर्षानंतर आपण चौघे म्हातारे झाले असू. मग मिस्टर अनुराधा आणि मिसेस सुनील ह्यांच्या देखत मी तुझ्या मांडीवर डोकं टेकून पडलो तरी त्यांना काही वाटणार नाही. अनुराधा मोठ्यानं हसली. तिचं हसणं त्या जिन्याच्या पोकळीत मोठ्यांदा घुमलं. तसाच वेडा आहेस. क्यों, क्या हुआ? 15 वर्षानंतर अशी झोपायची तुला इच्छा व्हायची नाही त्याचं काय? जयश्री सिनेमाहून परतली. ती जणू तरंगतच. 9व्या मजल्यावर येताना तिनं लिफ्ट तरी वापरलं का नाही कोणास ठाऊक. तिनं बेल वाजवली. ते दार उघडलं जाईपर्यंत घरात प्रवेश केला. तो गिरक्या घेत घेत घरात आली. ती तशीच बेडरूममध्ये गेली आणि तिनं एअर कंडिशन चालू केलं. पाठोपाठ मीही आत गेलो. माझ्या चित्तवृत्ती आज बहरून आल्या होत्या. मला या क्षणी जयश्रीची फार गरज होती. अनिवार्य ओढ लागलेली होती. ऑफिसात माझी केबिन रंगवायला काढली म्हणून खरं तर मी रजा घेतली. पुढच्या गुरुवारी रजा तेवढ्यासाठीच घ्यायची असं 8 दिवसांपूर्वीच ठरलं होतं. जयश्रीनं आजचा दिवस सिनेमासाठी ठरवला आणि अनुराधा अचानक भेटली. दिवस सुरेख संपला होता. संध्याकाळ आणि रात्र मस्त जाणार होती. जयश्री फुलली आहे. मगाशी अनुराधेच्या सहवासात संयम पाळण्यात ज्या पंचेंद्रियांनी मला अजोड साथ दिली ती आता बंड करून उठली होती. मी जयश्रीच्या जवळ जाऊन बसलो. माझ्या खांद्यावर डोकं घाशीत ती म्हणाली, मी आत्ता मस्त मूडमध्ये आहे. दिसतच आहे. सिनेमा कसा होता? पुन्हा पुन्हा पाहावा असा. इज इट? होय, तुम्हाला तर मी खेचून नेणार आहे. नेहमी हिंदी सिनेमांना नावं ठेवता. हा बघा आता. इतका चांगला असेल तर गोष्ट नक्की चोरलेली असणार. तसं वाटत नाही, कारण हे असं कथानक कुठंही घडू शकतं. असेल, पण ते प्रथम त्या लोकांना दिसतं आणि नंतर आपल्याला. असू देत, चोरलेलं असलं तरी क्रेडिटेबल आहे. ऑफकोर्स, काय चोरायचं हेही समजावं लागतं ना. कथा ऐकणार तुम्ही? नक्कीच ऐकणार. सांग. थांबा, मी 1 मिनिटात आले. बस ग, तुमच्यासाठी एक गंमत आणली आहे. शहाण्यासारखा वागलो म्हणून. पण तोपर्यंत ती उठून गेली होती. स्वतःच्या प्रश्नाचं माझं मलाच हसायला आलं आणि ते माझं शेवटचं हसणं ठरलं. रागानं थरथरत जयश्री समोर येऊन उभी राहिली. कोण आलं होतं? ती किंचाळली. तिच्या हातात गजरा होता. त्याच वेळेला मी तो अनुराधेला परत कसा दिला नाही? कोण आलं होतं? जयश्रीनं पुन्हा तोच प्रश्न विचारला. ओनरशिप ब्लॉकच्या ह्या स्लॅबनं केवळ चाक नव्हे तर आमच्या संसाराचा अख्खा रथच गेला होता. अनुराधा, मी सांगून टाकलं. ट्रस्ट इज अ शॉर्टकट. शर्मानं मला इंटरकॉमवरून आज
रेल्वेची आराधना करायला हवी म्हणून सांगितलं. कंपनीची गाडी पुन्हा एकदा मेकॅनिककडे गेली होती. मी मग ऑफिसात ज्यांच्या खाजगी गाड्या होत्या त्यांना इंटरकॉमवरून गाठलं. पण कुणाचं काही तर कुणाचं काही काम होतं. घराच्या दिशेनं कुणीही सरळ जाणार नव्हतं. इथं तर घर तातडीनं गाठण्याची कुणाला गरज होती? लवकर जाऊन काय भिंती पाहत बसू? शेजारीच पत्त्यांचा अड्डा पडतो, पण आपली आणि त्या खेळाची कधी गट्टीच जमली नाही. हातात कोणती पानं येतील याचा भरोसा नाही. त्या निर्जीव तुकड्यांना नशीब विकणं मला पसंत नाही. वाटेल त्या पानांनी डाव जिंकता आला असता तर संसार सुरळीत जमला नसता काय? राणी त्या दिवसापासून रुसली आहे. गुलाम पिचून गेला आहे. त्या दिवसापासून घरात अबोलीची फुलं फुलत आहेत. ही फुलं आमच्या ब्लॉकमध्ये तशी 12 मास फुलतात. ह्या वेळेला मात्र ज्याला वेडं पीक म्हणतात तसं पीक आलं आहे. आल्या गेल्याजवळ सिनेमाची तारीफ चालली आहे. मी ऑफिसातच 2 तास बसून काढले. नंतर केव्हा तरी कंटाळून बाहेर निघालो. चाललो आणि चर्च गेटजवळ आलो. स्टेशनवरची आणि गाड्यांची गर्दी पाहिल्यावर पुन्हा सगळ्यांचा उबग आला. घराच्या ओढीनं धावती गाडी पकडणाऱ्या गुलामांचा हेवा वाटला. गुलाम? कशावरून? हे तर सगळे त्यांच्या संसाराचे सम्राट. या सर्वांची कोणी ना कोणी घरी वाट पाहत आहे. तास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारखा यातना नाही. पण कुणीतरी आपली वाट पाहत आहे ह्या जाणीवेसारखं सुखही नाही. या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात. मी स्टेशनातून बाहेर पडलो. पुन्हा चालत राहिलो. कोणत्या तरी आलिशान हॉटेलपाशी थबकलो. आतले मंद दिवे बोलावू लागले. हॉटेलचं नाव न वाचताच आत शिरलो. टेबल निवडलं. स्टुअर्ड अदबीनं येऊन उभा राहिला. पैसा फेकून नम्रता विकत घेता येते ह्याचं मला हसू आलं. तोंडाला येईल ती ऑर्डर मी नोंदवली. त्याला तो माझा चॉईस वाटला. बोलणारा आणि ऐकणारा यात एवढं अंतर असतं. प्रथम टेबलावर काटा आणि सुरी आली. गुलाबा अगोदर काटा हाताला लागतो. हे फुलांच्या बाबतीत ठीक आहे. ह्या आलिशान हॉटेलात सुद्धा प्रथम ही शस्त्र टेबलावर हाताशी का यावीत? चलता है. बायकोच्या हाताचा स्पर्श होण्यापूर्वी होमाचा धूर नाही का हैराण करत? तेवढ्यात समोर कोणीतरी पटकन येऊन बसलं. मंद प्रकाशामुळं व्यक्ती समजायला वेळ लागला. नंतर पाहतो तो वासुदेव भट. भटा, तू आणि ह्या साहेबी हॉटेलात? आना ही पडा. का बरं? प्रोड्युसरची कृपा. व्हॉट डू यू मीन? वह तो बडी कहाणी आहे भैया. आणि हे हिंदीचं खूळ? वाशा, मला बोर करू नकोस. वासुदेव भट हसला. तू इथं कसा? मी एका प्रोड्युसरची वाट पाहतोय. हे आक्रीत कसं काय घडलं? हे आक्रीत तब्बल 3.5 वर्षाच्या तपश्चर्येनंतर घडलं. कसं पण? नोकरी सोडली होती हे तुला माहितीच आहे. त्याबद्दल मी तुला फोनवरून शिवाई घातल्या होत्या. त्या अजून कामात गुंतायत माझ्या. आय एम सॉरी. ठीक आहे, शिव्या ओव्या दुय्यम असतात. मूळ प्रेम हवं. हे तर आहेच. आत्ता कसं चाललंय? बेस्ट. दुनिया झुकली आहे. रिअली? पेपर वाचत नाहीस वाटतं? नाही. रस्त्यावरची पोस्टर्स पाहत नाहीस? बहुतेक नाही. का? एवढा राग का सिनेमावर? कोणती ना कोणती नटी पाठमोरी उभी राहून ब्लाऊजची मागची बटणं काढीत आहे हेच ना पोस्टरवर पाहायचं. वासुदेव भट बोलला नाही. बोल ना. काय बोलणार? अशाच एका चित्रपटाचा मी लेखक आहे. खरंच? तिथं पोहोचलास का तू? 3.5 वर्षांच्या उपवासमारीनंतर.
तू नोकरी उगाच सोडलीस. नो रिस्क नो गेम, हे तर आहेच. शेजारून एक जोडपं गेलं. त्या बाईच्या कपडे असून नसलेल्या फिगरकडे मी पाहत राहिलो. वासू माझ्याकडे पाहत होता. मी शरमलो. चलता है, वासू निरीच्छ स्वरात म्हणाला. आर यू फेड अप? तर काय, माझ्या मूळ कथेत असं नसताना मला ह्या टाईप एक सीन घालावा लागला. कोणत्या पिक्चरमध्ये? वासुदेवनं नाव सांगताच मी जवळ ओरडलो. ती तुझी स्टोरी आहे? होय का? अरे, जयश्री मागच्या आठवड्यात त्याच सिनेमाला गेली होती. तेव्हापासून ती मॅड झाली आहे. घरात दुसरा विषयच नाही. आल्या गेल्याजवळ तोच टॉपिक. काय स्टोरी तरी काय. 2 वाक्यांची गोष्ट. सांग, तुला जयश्रीनं सांगितली नाही? क्षणभर मी गांगरलो, पण लगेच म्हणालो, मूळ लेखकाकडून ऐकण्यात जास्त मजा आहे. प्रत्यक्ष पाहण्यात जास्त मजा आहे. स्टोरी मोठी नाही, ट्रीटमेंट महत्त्वाची आहे. कथा काय, काहींना ग्रेट वाटली, काहींना फालतू वाटली. वासुदेव भट्टाकडून कथा ऐकताना मला वाटलं, हा बेटा माझ्या घरातच राहून गेला की काय, एखाद्या इनव्हिजिबल माणसासारखा. मी त्याच्याकडं नुसतं पाहतच राहिलो. त्याची कथा कधीच संपली होती. क्यों भाई, क्या सोच रहे हो? वासुदेवा, लग्नापूर्वीची प्रियकर प्रेयसी एकमेकांना भेटतात आणि दोघांच्यात काहीही न घडता ते एक रात्र एकत्र काढतात, असंच ना? गप्पा मारतात, चिक्कार. नॉनसेन्स, मी चिडलो. का बाबा? काहीतरी काल्पनिक निर्माण करता तुम्ही लेखक लोक आणि आम्हाला छळता. वासुदेव भट आता माझ्यावर उखडला. टेबलावर मूठ आपटत तो म्हणाला, काल्पनिक? कोण म्हणतं काल्पनिक? आय एम सॉरी. त्याचाही खावाच खाली आला. तो म्हणाला, सुनील, काल्पनिक असं काहीही असू शकत नाही. सतचे तुकडे सर्वत्र विखरून पडलेले असतात. आम्ही लेखक लोक ते 1000 ठिकाणांहून गोळा करतो, त्याला कलाकृतीचा साथ चढवतो आणि तुमच्यासमोर ठेवतो. ते संपूर्ण सत्य नसतं. म्हणूनच कथा, कादंबरी, नाटक, सिनेमा ह्यासारख्या वाङ्मयीन कृती कोणाला पटतात, कोणाला पटत नाही. सत्याचं दर्शन ज्या स्वरूपात झालेलं असेल तेवढ्या भागावर काहींचा विश्वास बसतो. बाकीच्या गोष्टी त्यांना चमत्कारिक वाटतात, काल्पनिक वाटतात. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. विषय संपवायचा म्हणून मी म्हणालो, जाऊ दे. संगीत, साहित्य ह्यातलं मला फार कमी कळतं. तुझं पिक्चर जोरात चाललंय, पब्लिकनं उचलून धरलंय, ह्याचाच मला जास्त आनंद आहे. तुझ्या गुणांचं कौतुक. पण पुन्हा काहीतरी बिनसलं. वासुदेव भट म्हणाला, पब्लिक की बात छोड़ दो यार. पब्लिकसारखी गाढव, अतिरेकी, खुळचट जमात जगात नाही. इतकं सुरेख पिक्चर उचलून धरलं तरी असं म्हणतोयस तू? तुला काय वाटलं माझ्या कथेवर पिक्चर चाललाय? सुनील, तू सिनेमा पाहत नाहीस तेच बरं आहे. भाबडेपणानं बोलतोयस, पण फ्रेश आहेस त्यामुळं. डोंट पिटी मी. तुला काय सांगू, त्यातल्या एका चावट प्रसंगावर हे पब्लिक मरतंय. लेखकाच्या प्रतिमेपेक्षा एक अर्धनग्न नटी मोठी ठरू शकते. सुनील, त्यापायी मी मेलोय, ऊर फाटतोय माझा. त्याच्या हातावर थोपटल्यासारखं करत मी म्हणालो, वासुदेव, एकूण एक पब्लिक तसं नाही. माझी बायको जी तारीफ करते आहे ती पिक्चरच्या सब्जेक्टची, त्यातल्या संयमाची. तेही संपूर्ण खरं नाही यार. ती ट्रॅजेडी निराळीच आहे. ह्या मोठमोठ्या नटांची लोकप्रियता लेखकाला मातीमोल करते. देव आनंद, दिलीप कुमार, राजेश खन्ना ही नावं आम्हाला नडतात. माझ्या ह्याच कथेत हिरो हिरोईन धम्माल करतात असं मी दाखवलं असतं तर तेही संयुक्तिक ठरलं असतं. हिरो कॅन डू नो रॉंग.
ही श्रद्धा आहे आमची. तो कोणी प्रोड्युसर येईपर्यंत वासू बोलत होता. प्रोड्युसर येताच मी त्याचा निरोप घेतला. आमच्या ब्लॉकचं दार उघडं होतं. आत 4-5 डोकी दिसली. जयश्रीचा आवाज लॉबीत ऐकू येत होता. पिक्चरचं कथानक रंगात येऊन सांगणं चाललं होतं. मग मी बाहेरच थांबलो. जयश्री हिरिरीनं बोलत होती. शेवटी कथानक सांगून झाल्यावर ती म्हणाली, पण तुम्ही काहीही म्हणा, हे असे आदर्श पुरुष सिनेमातच सापडणार. प्रत्यक्ष एवढा संयम पाळू शकणारा माणूस मिळणं अशक्य. आलेली संधी पुरुष सोडतो काय? नाटक, सिनेमा, कथा, कादंबरी ठीक आहे हे सगळं. जयश्रीनं तिचं हे ठाम मत सांगून टाकलं. क्षणभर खोलीत शांतता पसरली. मला मात्र त्या क्षणी जयश्रीला ओरडून सांगावंसं वाटलं, मूर्ख स्त्रिये, अगं असा एक मर्यादा पुरुषोत्तम ह्या क्षणी तुझ्या ह्या उंबऱ्यातच उभा आहे.